नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग मी गाडीत बसूनच शूट करते. तसं तर मला ना घरूनच व्लॉगची सुरुवात करायची होती, पण घरी ना लाईटच नव्हती आणि मोबाईलला पण चार्जिंग नव्हती. त्यामुळे घरून काही मला व्लॉग शूट करताच आला नाही. आणि मग आता मी निम्म्या रस्त्यामध्ये आले. त्यानंतर मला आठवलं की मला व्लॉग शूट घ्यायचा आहे म्हणून. तर इथे माझे मिस्टर आणि ते ना नाश्ता करण्यासाठी थांबले आहेत आणि मी एकटीच गाडीत बसलेली आहे. तर तुम्हाला सांगायचं हे आहे की आज मी थोडी बाहेर चाललेली आहे, म्हणजे कुठे फिरायला वगैरे कुठे नाही चालले आणि त्यामध्ये ऑर्डरला पण नाही चालले. तर आज मला ना माझं थोडं काम होतं, तर त्याच कामासाठी आम्ही थोडं बाहेर चाललेलो आहोत. म्हणजेच की मला ना माझे मेकअपचे काही प्रोडक्ट आणायचे आहेत. बरेच दिवस झालं चाललं होतं आम्हाला प्रोडक्ट आणायला जायचं, पण नेमकीच ना माझ्या मिस्टरांना ऑर्डर असायची, त्यावेळेस मला टाईम असायचा आणि मला जेव्हा टाईम नसायचा त्यावेळेस त्यांना ऑर्डर असायची. असंच आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं. आज जाऊ उद्या जाऊ हेच चालू होतं. त्याच्यामुळे त्यांना बोलले मला उद्या ना ब्राईडचा मेकअप आहे आणि तिच्या मेकअपसाठी ना माझ्याकडे प्रोडक्ट नाही आहेत, तर काही पण करून आपल्याला प्रोडक्ट आणायला जावंच लागेल. तर मग सकाळच आम्ही निघालेलो आहोत. तर ह्यांच्याच मित्राची गाडी आहे. आता म्हटलं गाडीतच जाऊ, कारण की काय होतं पावसाचे दिवस आहेत आणि स्कूटी होती घरीच, पण स्कूटीवर गेला असतो ना तर मध्येच पाऊस येतो, त्याच्यामुळे नको म्हटलं स्कूटीवरती. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्राची मोठी गाडी घेतली आणि त्यांच्यासोबत अजून 2 मित्र आहेत. तर त्यांचा चालू आहे नाश्ता आणि मी आपली बसली आहे गाडीत. आणि मी ना झोपले होते घरून, जेव्हापासून निघाले ना तिथून मी ना झोपूनच आले होते, कारण की मला ना मोठ्या गाडीतला प्रवास अजिबात जमत नाही. लगेच मला मळमळ व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळे मी लगेच झोपून घेतलं होतं. तर चला आता मला ना काही ज्वेलरीचे सेट पण घ्यायचे आहेत, पण ते बोलतात की जे ज्वेलरीचे सेट ज्या एरियामध्ये आहेत ना त्या एरियामध्ये गाडी जात नाही, म्हणजे तिकडे ट्रॅफिक असतं आणि गर्दी असते भरपूर. जर 2 व्हीलर असते ना तर सहज मग ती गाडी तिकडे जाते. पण आता पाहू, जर जमलंच तर तिकडे पण जाऊ आम्ही आणि ते पण सेट घेऊ. तसं आहेत माझ्याकडे काही सेट, पण सारखे तेच नाही यूज करू वाटत, त्यामुळे म्हटलं अजून दुसरे घेऊ. तर बघू आता कसं होतंय कसं नाही ते. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर कशी होती आमची शॉपिंग तुमच्यासोबत मी व्हिडिओमधून नक्की शेअर करेल. तर चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा माझ्या मागे ना हा नगर हायवे आहे आणि भरपूर साऱ्यांना गाड्यांचा आवाज येतो, तर तोच आवाज जरा इग्नोर करा. तर चला आता बघू कसं होतंय कसं नाही ते. तुम्ही काय खाल्लं सगळ्यांनी? पावभाजी. स्वस्तिक आणायचं होतं. त्यानंतर निघालो होतो नगरला जाण्यासाठी आणि उशीर तर ना भरपूरच झाला होता. तर आम्हाला ना परत आल्यावरती ह्यांच्या मामाच्या गावाला पण जायचं होतं, म्हणजे की त्यांच्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होता आणि त्यासाठीच ना आम्हाला सगळेजण बोलवून घेत होते. तर बघू आता इकडचं लवकर आवरलं तर आम्ही तिकडे पण जाणार होतो. तर आम्ही इथे नगरमध्ये पोहोचलोच होतो आणि त्यानंतर ना मी माझे आता प्रोडक्ट पाहणार होते. तर तुम्हाला पण ना मी इथालचं शॉप दाखवते कसं आहे ते, तर तुम्ही पण बघू शकता. तर मी ना माझे सगळे लागणारे प्रोडक्ट वगैरे घेतले आणि त्यानंतर ना माझे मिस्टर बोलले तू वॅनिटी बॅग पण घे म्हणून, कारण की माझ्याकडे ना वॅनिटी बॅग होती पण त्याला बरेच दिवस झालं होतं घेतलेलं. बरेच म्हणजे जवळपास 1-1.5 वर्ष झालं होतं घेतलेलं आणि ती ना खूप छोटी होती आणि त्यामध्ये ना पूर्ण ज्वेलरी पण बसत नव्हती आणि मशनी पण बसत नव्हत्या. त्यामुळे ते ना मला एका दुसऱ्या बॅगमध्ये घेऊन जावं लागत असायचं. तर इकडे ना मस्त अशी यांनी वॅनिटी बॅग काढली होती. आता यामध्ये ना मी सगळं काही एकदम परफेक्ट ठेवू शकते, म्हणजे एकाच बॅगेमध्ये ना मी माझ्या मशनी, ज्वेलरी, पिना वगैरे सगळं काही मी या बॅगमध्ये ठेवू शकते. आणि अशी बॅग म्हणजे मी विचारच नव्हता केला मला ही वॅनिटी बॅग घ्यायची आहे म्हणून. तर सहज माझे मिस्टर बोलले तुझ्याकडे नाही आहे तर घेऊन टाकू म्हणून. तर बघू शकता ही वॅनिटी, म्हणजे आता आमच्या पुढे ना 2 बॅग मांडल्या होत्या, 2 वॅनिटी बॅग, त्यामधलीच आता एक घ्यायची होती. तर आमच्या इकडे चालू होतं कोणती घ्यायची ते. तर बघू आता कोणती घेतोय कोणती नाही ते, कारण की काय होतं एकच जर मोठी वॅनिटी बॅग असेल ना तर त्यामध्ये ना सगळं काही सामान आपलं परफेक्ट बसतं आणि जर छोटी बॅग असेल ना तर ते सगळं सेपरेट घ्यावं लागतं, त्यामुळे ते म्हणजे पॉसिबलच होत नाही. आणि आतापर्यंत तर ना मी तेच करत आले होते. तर आम्ही एक वॅनिटी बॅग म्हणजे चॉईस केलीच होती आणि ती घेऊन पण टाकली. आणि त्यानंतर हे बोलले होते बघ अजून काही किरकोळ वस्तू राहिल्या आहेत का, तर त्या पण आत्ताच घेऊन टाक, कारण की हे प्रोडक्ट ना कुठे परत श्रीगोंद्यामध्ये तर भेटतच नाहीत. त्यामुळे ते सारखंच विचारत होते की अजून काही राहिले का, आठव. पण मी 2 दिवसापूर्वीच ना जे मला घ्यायचं आहे ना प्रोडक्ट वगैरे
त्याची मी सगळी म्हणजे नोट करून ठेवले होते मी मोबाईलमध्ये. कारण की काय होतं, जर अचानक आपण तिथे गेलो ना तर त्या टायमिंगला काहीच आठवत नाही. जास्त काहीच नव्हतं घ्यायचं आणि जे प्रोडक्ट घ्यायचे होते ना ते पण माझे घेऊन झाले होते. आणि त्यानंतर ना आम्ही निघालो होतो रिटर्न जाण्यासाठी. तर मलाच नाही ते रोडच्या साईडला झाडांची नर्सरी दिसली होती, त्यामुळे ह्यांना मी लगेच बोलले आपल्याला झाडं घेऊन जायचेत म्हणून. तर इथे मी झाडं पाहत होते, पण मला काही आवडलेच नाही आणि जे काय आवडले ना त्याची तर खूपच जास्त प्राईज होती. आणि इंडोर प्लांट हे पाहत होते, पण म्हटलं नको, इंडोर प्लांट आपल्याकडे भरपूर सारे आहेत. तर मला ना फ्लावरमध्येच प्लांट घ्यायचे होते, त्याच्यामुळे हे मी 2 प्लांट घेऊन टाकले. तर आत्ताच ना आम्ही नगरवरून घरी आलेलो आहोत आणि आम्हाला यायला ना भरपूर सारा उशीर झाला. कारण की माझ्या मिस्टरांचं पण थोडंसं काम होतं, त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यानंतर मग आम्ही जवळपास आम्हाला फार अंधारच पडला होता घरी यायला. तर आता आम्हाला दोघांना पण बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे यांच्या मामाच्या घरी जायचं आहे, म्हणजेच की वडगुडला. त्यांच्या मामाच्या मुलाचा ना उद्या साखरपुडा आहे आणि नवरदेव अजून ना मेहंदी काढायचा थांबलाय माझ्यासाठी. तर ते वाट बघत बसलेत. आता आम्हाला जायला अजून 1 तासभर लागणार आहे. तिकडे जाणारा रोड म्हणजे तिकडे जायला ना 1 तासभर तरी लागतोच. आणि आता मला उद्या ब्राईडची पण मेकअपची ऑर्डर आहे, त्याचं पण मला आवरून ठेवायचं आहे. माझी वॅनिटी बॅग वगैरे सगळे मेकअपचे प्रोडक्ट, ज्वेलरी, मशीन वगैरे सगळं काही आवरून ठेवायचं आहे. आणि बघा, ह्याचं तर मी ना काहीच प्लॅन केलं नव्हतं आणि मस्त अशी ना ही वॅनिटी बॅग पण मी घेऊन आले आहे.